हॅलो. तर माझं नाव आहे श्रेयस चोडणकर आणि आपल्या विस्डम ऑफ बुक सिरीज या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज ह्या आठवड्यामध्ये आपण एक पुस्तक बघायचं आहे, त्याच्यातलं एक पॉईंट आपण अप्लाय करायचं. पूर्ण पुस्तक वाचायची काही गरज नाही, त्यातलं एक पॉईंट जरी घेतला तरी पार आहे जिंदगी. तर हे पुस्तक आहे द सिक्रेट्स. रोंडा ब्रायन यांनी लिहिलेलं, साधारणपणे 1996 साली लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला पुस्तक सुद्धा याची परत DVD पण आहे, व्हिडिओ पण आहे, पिक्चर पण आहे. तर तुम्ही पिक्चर पण बघू शकता किंवा पुस्तक पण वाचू शकता. तर ह्यातला आपण एक पॉईंट घ्यायचा आणि तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय की रस्त्यावरचं एक डॉग आहे आणि त्याला मरीन ड्राईव्हवर एक फ्लॅट आहे 50 मजल्यावर. तो त्याला इच्छा आहे की त्याला तिथं राहायचं. तर तो राहू शकतो का डॉग? त्या 50व्या मजल्यावर जो फ्लॅट आहे त्याच्यासमोर समुद्र आहे आणि ते त्याला राहायचं आहे, त्याला तर तो राहू शकतोय का? तर नाही. तर राहू कोण शकते? आपण इन्सान. वी आर ह्युमन बिईंग. तर आज ह्यापासून आपण काय करायचं की दररोज सकाळी उठल्यानंतर पहिली 10 मिनटं आपली सबकॉन्शियस माइंड हार्ड असतो, म्हणजे ॲक्टिव्ह असतो. ते काय करायचं, सकाळी उठल्यानंतर ना 2 मिनटं 10 मिनटं 10 मिनटं नाही 5 मिनटं 5 मिनटं नाही 2 मिनटं राहून 1 मिनटं व्हिज्युअलायझेशन करायचं. काय व्हिज्युअलायझेशन करायचं? डोळे बंद करायचे, मान पाठ सरळ ठेवावी, बंद करायचं आणि व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की मनात चित्र तयार करायचं की मी तो मरीन ड्राईव्हवरचा फ्लॅट, तुमच्या ह्याला काहीतरी गाडी असेल, पुस्तक असेल, फ्रेंड असेल त्याच्यावर मला बोलायचं आहे, पण तुम्हाला ते मरीन ड्राईव्हवरचा फ्लॅट तुम्ही घेऊ शकता. अशा यानं व्हिज्युअलायझेशन चित्र तयार करायचं आणि त्यामध्ये तुम्ही त्या फ्लॅटमध्ये आहे, मी दरवाजा उघडला आहे, बाल्कनी उघडली, फ्लॅटच्या समोर आहे, समुद्र माझ्यासमोर आहे, खालनं गाड्या चाललेल्या आहेत. हे व्हिज्युअलायझेशन करायचं. भले तुम्हाला खोटं वाटेल, भले तुम्हाला ते बरं वाटणार नाही, पण काय होतं माइंडला ज्यावेळेला कळते की आपण त्या फ्लॅटमध्ये राहिलेलो आहे, तर आपलं माइंड की नाही ते आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला नवीन नवीन मार्ग सुचवतं. हे तुम्हाला पहिल्यांदा वाटेल की हे खोटं आहे, हे काय सांगतो श्रेयस. नाही, इट्स ऑल अबाउट सायन्स. तुम्ही कधी पण बघा की कधीतरी तुम्हाला एक व्यक्तीची आठवण आली आणि ती व्यक्ती तुम्हाला लगेच अर्ध्या तासात 10 मिनिटात दिसते किंवा फोन येतोय किंवा बातमी समजते तिची. काय होतं हे असं? कारण की ते प्लेसिबो इफेक्ट आहे. प्लेसिबो इफेक्ट आपण नंतर बघू, पण आता काय करायचं, या आठवड्यापासून एक आठवडा दररोज सकाळी 5 वाजता, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कधी पण उठा त्यावेळेला 10 मिनिटं, मिनिमम 5 मिनिट्स, तुम्हाला गडबड असेल, वेळ असेल 1 मिनिट व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की मी ही वस्तू घेतलेली आहे. चला मला गाडी घ्यायची आहे BMW, तर मी गाडी घेतलेली आणि मी गाडी चालवायला लागलो. हे व्हिज्युअलायझेशन करा आणि माझं वाक्य लक्षात ठेवा की तुम्हाला किती बरं वाटतंय, तुमचं माइंड कसं काम करते. कारण की आणि हे सर याचा रिझल्ट काय मिळणार? काय रिझल्ट याचा मिळणार नाही असं नाही. ह्याचा रिझल्ट मिळणार पण हळूहळू मिळणार. तुमचं ब्रेन ॲक्टिव्ह होणार की ह्या माणूस हे गाडी चालवलेला आहे, ह्याला आता आपल्याला ही गाडी द्यायला पाहिजे, त्यासाठी ह्या माणसाकडनं काम करायला कसं पाहिजे हे व्हिज्युअलायझेशन करा. मला एक सांगा, तुम्ही विमान बनवलेलं ब्रदर्स आहेत, काय नाव असेल ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. 2 भावांनी मिळून विमान बनवलेलं होतं. त्यांनी ते विमान पेपरवर लिहिलं, त्यांनी ते विमान चित्र काढलं नाही, त्यांनी पहिला ते माइंडमध्ये व्हिज्युअलायझेशन केलं आणि मग ते त्यांनी सत्यात उतरवलं. तर आज इथून पुढं एक आठवडा दररोज सकाळी 1 मिनिटं का असं व्हिज्युअलायझेशन करायचं की मी ती वस्तू प्राप्त केलेली आहे आणि मला ती मिळालेली आहे. ओके. तर आता आपण जातो हिला रोंडा ब्रायन्सला थँक्यू म्हणू, कारण की तिनं हे आपल्याला मनात शिकवलेलं आहे. आणि तुम्ही पुस्तक पण घेऊ शकता. 300 रुपयाला पुस्तक आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, कलर प्रिंटेड आहे. तुम्हाला जर पाहिजे नसेल, पैसे नसतील तुमच्याकडे, तर तुम्ही सर PDF द सिक्रेट बुक इन मराठी, PDF सिक्रेट बुक इन तामिळ, PDF सिक्रेट बुक इन हिंदी, इंग्लिश, जे असेल त्या पुस्तकात ते अवेलेबल आहे, तर तुम्ही वाचू शकता. तर हे पुस्तक आहे आणि आजपासून 1 आठवडा व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. वाचून मिळत नाही, प्रॅक्टिस केल्यानंच गोष्टी मिळतात.
तर चालतंय, आपण भेटू पुढच्या आठवड्यात नवीन एक पुस्तक घेऊ. चला बाय.